नाशिक महानगरपालिकेच्या वतीने गंगापूर धरणावर जलपूजन. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणी पुरवठा विभागाच्या वतीने दिनांक 28 जुलै रोजी गंगापूर धरणावर जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला. माजी महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या शुभ हस्ते जलपूजन करण्यात आले. स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, गटनेते व नगरसेवक यांची उपस्थिती. पूजेचे पौरोहित्य राहुल बेळे यांनी केले. अधिकारी व कर्मचारी यांचा मोठा सहभाग. जलपूजन म्हणजे गोदामाई व धरणाचा सन्मान. आगामी सिंहस्थ कुंभ पर्व निर्विघ्न पार पाडावा आणि नाशिकची प्रगती व्हावी हीच अपेक्षा, असे महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी सांगितले. जल हे जीवनाचा मोठा आधार आहे. धरणात चांगला जलसाठा झाल्यामुळे नाशिककरांना पुरेसा पाणी पुरवठा करता येईल. पुढील वर्षी कुंभमेळा यशस्वीरित्या पार पडेल असा विश्वास आयुक्त मनीषा खत्री यांनी व्यक्त केला. गंगापूर धरणावर जलपूजन महानगरपालिकेतर्फे माननीय मेयर मॅडम, स्टँडिंग चेअरमॅन, सर्व मान्य गटनेता आणि सभापती पण होते. तर त्यांच्या हस्ते 4 वर्षानंतर मॅडमनी जसं सांगितलं की हा शुभ सोहळा आलेला आहे की आपला धरण पण भरला, आपले लोकप्रतिनिधी पण आहे आणि जल आपल्या हा जीवनाचा सगळ्यात मोठा म्हणजे आश्रय असतो. तर त्यासाठी पुढच्या वर्ष आपला चांगलेपणे आपण कुंपण करू शकणार, आपल्या लोकांना म्हणजे जे नाशिकचे सर्व नागरिक आहेत त्यांना त्यांच्या अधिकाराचं पाणी पण देऊ शकणार, अशी प्रकारची दृष्टी ईश्वराकडून नाशिकला झाली आहे. त्याबाबत आज आपण इथे पूजन केलं आणि पुढे पण असाच प्रकारे आपल्याकडे जल असा उपलब्ध राहील अशा आपण हे केली. आपल्या नाशिक शहरात जी काही संस्कृती आहे, जे काही आख्यायिका आहे, त्यानुसार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण गोदावरी साठी आणि गंगापूर धरण जेव्हा 90% जास्त भरतं तेव्हा हे जलपूजनाची आपल्याकडे प्रथा आहे. आणि त्यामुळे आज प्रशासन होतं 4 वर्ष आणि त्यानंतर ह्या 4 वर्षाच्या जे काही पाण्याचा जी गरज आहे ती आपली गोदावरी माई पूर्ण करते आणि म्हणून आपण तिच्या प्रती आदर आणि हा सगळा कृतज्ञताचा जो एक प्रवास आहे तो व्यक्त करत असतो. येणाऱ्या कुंभ पर्वामध्ये हे जे सगळे काही कामं आहेत, शेवटी आपण सेवेसाठी करतो, धर्मासाठी करतो, मानवतेसाठी करतो. जी जनजागृती ह्या निमित्ताने देशभरात, जगभरात होणार आहे ते आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जलपूजनाचा जो सोहळा आहे, जी आपली प्रथा आहे, ती आम्ही सर्व गटनेते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आयुक्त या सगळ्यांनी मिळून आज केली आहे. इकडं हेच आहे की आता नाशिकमध्ये येणारा जो कुंभ पर्व आहे तो एका वेगळ्या दृष्टीने सगळे त्याच्याकडे पाहत आहे. तो निर्विघ्न पार पडावा आणि येणारा कुंभ जो आहे तो नाशिक करता, त्याच्या पुढच्या 25 वर्षाकरता हा मुहूर्तमेढ असेल आणि त्या निमित्ताने नाशिकची जी प्रगती आहे ती उत्तरोत्तर होत राहावी.